हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की चेहऱ्यावर जो मेलाझ्मा किंवा जो वांग येतो त्याची काय कारणं आहेत आणि त्यासाठी काय ट्रीटमेंट आहे. तर चेहऱ्यावरती वांग हा एक तर सर्टन कंडिशन्स म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स, PCOD, प्रेग्नन्सीमध्ये येतो. जर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल घेत असाल तर, स्ट्रेस, सन एक्सपोजर असेल तर, आणि जर मेलाझ्माची फॅमिली हिस्ट्री असेल तर तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती वांग येऊ शकतो. आणि सन एक्सपोजर आणि काही विटॅमिन्स डेफिशियन्सी जसं की विटॅमिन B12, विटॅमिन D, फॉलेट आणि आयर्न डेफिशियन्सीमुळे सुद्धा चेहऱ्यावरती वांग येतो. तर यासाठी काय ट्रीटमेंट आहे, तर यासाठी काही टॉपिकल ॲप्लिकेशन्स म्हणजे क्रीम, ज्या क्रीममध्ये हायड्रोक्विनॉइन आहे, ॲझिलिक ॲसिड आहे, कोजिक ॲसिड आहे किंवा रेटिनॉइड आहे, अशा क्रीम्स तुम्ही वांगासाठी वापरू शकता. आणि सेकंड म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही वापरू शकता, जसं की हायड्रोक्विनॉइड, रेटिनॉइड्स आणि कॉर्टिकोस्टिरॉइड आणि ट्रेटिनॉइड हे तुम्ही वापरू शकता. पण जर चेहऱ्यावरचा वांग हा खूप स्ट्रबॉन म्हणजे एकदम डार्क असेल आणि क्रीमने जात नसेल तर त्यासाठी काही क्लिनिकल प्रोसिजर्स आहेत, जसं की केमिकल पिलिंग आहे, मॅक्रोडर्मायब्रेजन आहे, लेझर आहे. आता लेझरने सुद्धा मेलाझ्मा किंवा वांग हा जातो, पण काही सर्टन स्किन कंडिशन जसं जर तुमची स्किन डार्क असेल तर त्यामध्ये ते मेलाझ्मा हा वर्स म्हणजे वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्ही वांगासाठी सेफली केमिकल पिल आणि मॅक्रोडर्मायब्रेजन वापरू शकता. आणि काही सिरमसुद्धा आता येतात, जसं की हे डर्माकोचं सिरम आहे, ज्याचं कंटेंट आहे की कोजिक ॲसिड आणि अर्ब्युटिन. हे तुम्ही डे किंवा नाईटला यूज करू शकता. हे सुद्धा मेलाझ्मासाठी किंवा वांगासाठी इफेक्टिव्ह आहे. आता एकतर मेलाझ्मा किंवा हायपरपिगमेंटेशन किंवा वांग हे जे आहे ते उन्हात गेल्यामुळे वाढतं. तर तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीन ही ॲड करायची आहे, जिचा SPF हा मोर दॅन 30 किंवा 50 असेल. आणि ही सनस्क्रीन तुम्हाला घराबाहेर पडण्याच्या आधी 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे. थँक्यू.